धन्यवाद। पुढचं बुलेटिन म्हणजेच आपला महाराष्ट्रामध्ये आपण सविस्तर घडामोडी बघूयात। त्याची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना थेट इशारा। मतभेद दूर करण्याचं नेत्यांसमोर आव्हान। महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मूक आंदोलनावरती गुन्हा का दाखल केला नाही, विरोधकांचा सवाल। पंधरा डिसेंबरला झेडपीसाठी मतदान तर 15 जानेवारीला पालिका निवडणुका। निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर। ऑलिम्पिक अध्यक्षपदासाठी 50-50चा पॅटर्न। 2 वर्ष अजित पवार तर 2 वर्ष मुरलीधर मोहोळ होणार अध्यक्ष। कोंढव्यातील गणेश काळे खून प्रकरणातील 3 आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचं समोर। राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी बेहाल। नुकसानग्रस्त भागात पंचनामे करत मदत देण्याची मागणी। पंचवीस षटकात भारतानं गाठला 150 धावांचा टप्पा। शेफाली आणि स्मृतीची शतकी भागीदारी। महाविकास आघाडी विरोधात भाजपची उद्या मोठी पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीचा उद्या मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे। त्यामुळे आता भांडाफोड नेमका कसा करणार भाजप हा सवाल आहे। तर उद्या भाजपची सर्वात मोठी पत्रकार परिषद आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा यामध्ये केला जाणार असल्याची माहिती आहे। तर मंत्री आशिष शेलार ही पत्रकार परिषद घेत मवियाचा भांडाफोड करणार असल्याची माहिती आहे। मागील काही दिवसांपासून मवियानं टीकेची झोड उठवलेली आहे सत्ताधाऱ्यांवर आणि मतचोरीचा आरोप सातत्यानं केला जातोय। कालच 1 तारखेला सत्याचा मोर्चाही विरोधकांनी काढलेला होता आणि अशामध्ये आता भाजपची ही जी पत्रकार परिषद आहे यामधून भाजपकडून कशा पद्धतीने दावे केले जातात, काय दावे केले जातात आणि कशा पद्धतीने भांडाफोड केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जालन्याच्या पारध गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणीसाठा 100% पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनानं तिलारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाण्याच्या अनेक गावांमध्ये पावसानं कहर केला आहे। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका पावसानं भिजला तर सोयाबीन मातीमोल झाला। शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावच्या बोदवड जामनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळला। शेतात पाणी शिरलं त्यामुळे मका ज्वारीला मोठा फटका बसला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। जळगावच्या बोदवडमध्ये एकनाथ खडसेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। दरम्यान शेतकऱ्यांनी 20,000 रुपये एकरी मदत देण्याची मागणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। धान पिकाचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन नाईकांनी दिलं। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रोखलेलं आहे। महामार्गासाठी जमीन दिलेल्या 12 गावातील शेतकऱ्यांनी जमिनीचे मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मोबदला मिळावा आणि राहिलेले 12% व्याज मिळावं यासह विविध मागण्यांसाठी महामार्गाचं काम थांबवलं।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीमधील तळेगाव दशासर इथं काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर संभाजीनगर महामार्ग अडवत कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली। त्यामुळे महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अहिल्यानगरच्या कोल्हार घोटी मार्गावर शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली। सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। पुणे महापालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले। कामं होत नसल्यानं थेट मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरत नागरिकांनी आंदोलन केलं। महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली। नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातून स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला। दरम्यान लीना बनसोड अचानक भेट घेत स्पर्धकांसोबत रांगेत उभं राहून त्यांनी जेवण केलं। बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामध्ये मृत मासे आढळले। लोणार सरोवरात मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाण्याचा विसर्ग होतो, त्यामुळे जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा आहे। मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनी शनिवारी संध्याकाळी फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमधील वडवणी इथल्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। यावेळी रांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ओएसडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि तात्काळ SIT गठीत करण्याची मागणी केली। लासलगाव बाजार समितीमध्ये सुमारे 800 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाली आहे। बाजार समितीला 21 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झालं आहे। सचिव नरेंद्र बाढवणे यांनी बाजार समितीच्या वार्षिक सभेत ही माहिती दिली। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री भोयर यांनी प्रशासनाला दिले। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। गणेश थेते यांच्या वस्तीवर बिबट्यानं हल्ला केला होता। कुत्र्यावर हा हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची जोरदार तयारी केली जाते। यंदा हा सोहळा 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे। आळंदी नगर परिषद आणि आळंदी देवस्थानच्या वतीनं बैठक घेत यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यावर चर्चा झाली। कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गोंदिया शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये तुळशी विवाह सोहळ्यासाठी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। तुळशी विवाहासाठी बाजारपेठेमध्ये ऊस खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली। नंदुरबार जिल्ह्यातील हळदाणी ग्रामपंचायतीचं विभाजन करून ढोरपाडातही ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी नागरिकांनी केली। मागणी पूर्ण न केल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला। कोकणात सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे। आकाशामध्ये पांढऱ्या पंखांचे थवे उमटतायत। थंडीची चाहूल लागताच पक्ष्यांचं आगमन झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी कोकणी सभांचा पारंपरिक डोंगरिया देव उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। सकाळपासूनच गावगावातून ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीनं वातावरण मंगलमय झालं। रत्नागिरीच्या हरणे राजवाडीमध्ये एका वृद्ध व्यक्तीनं गळफास घेऊन जीवन संपवलं। 40 लाखांच्या व्यवहारामधून दोघांवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। शासनानं नवा आदेश काढल्यानं संचालकांच्या मनमानीला आळा बसणार आहे। स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आल्या। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस 50 वर्षाची झाली आहे। रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला। यावेळी केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं। सिंधुदुर्गात भात कापण्याच्या कालावधीमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय। अनेक ठिकाणी भात शेती अडचणीत सापडलेली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी भात शेतीच्या संयुक्त पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। हिंगोलीमध्ये संत नामदेव महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातोय। मंदिर परिसरात दीपोत्सव करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला।
त्यानंतर महापूजा आणि काकड आरती करण्यात आली.